जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबा यांचा सर्वांच्या परिचय, सर्वांच्या पाठातला देवाचा जाणतेपण व्यक्त करणारा तीन चरणाचा अभंग. विठला अभंग तुकोबाराचे सर्वांच्या परिचित असेल, सर्वांच्या पाठातला असेल, कदाचित कीर्तन केलेले असतील, कीर्तन ऐकलेले असतील. अभंगावरती कीर्तन ऐकलेलं नसेल तर कदाचित देवाचं जाणतेपण कधीतरी जाणवलं असेल, आणि जाणवलंच नसेल ते तर जाणून देण्याकरता तुकोबाराय बोलत आलेत, बोलत राहतील आणि बोलतात तुकोबाराय म्हणून तर आजही 2025 मध्ये तुकोबारायच बोलतायत म्हणून समाज ऐकतोय. माणसाच्या बोलण्याला कोणी ऐकत नाही. लोकांना वाटतं कीर्तन करायच्या समोर लोक बसतात आणि कीर्तन ऐकतात. नाही, ते तुकोबारायचेच सांगतात म्हणून लोक ऐकतात. ते ज्ञानोबारायच्या संबंधाने बोलतात म्हणून लोक ऐकतात. कीर्तन करायच्या संबंधाने ऐकतील का? कीर्तन खाली उपाधिस्थ तुकोबारायच्या नामदेवरायापासून ती परंपरा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही कुठेही कर्म करा, कोणतेही कर्म करा, कोणत्याही भावनेत कर्म करा, तुम्ही जिथं जिथं जे जे काम कराल ते काम देवाला कळतं, कारण तो जाणत आहे. जगात ओतप्रोत त्याची सत्ता आहे. अणुरणूमध्ये संपूर्ण तो व्यापला आहे म्हणून तो संपूर्ण विश्वाला चालवतो, सप्तभुवनाला चालवतो. तो अत्यंत चतुर आहे. प्रत्येकाचं अंतकरण ओळखतो आणि मग काम करतो. पण देव जगताचा करता ठरतो, तसा भोगता ठरत नाही. तो जगतापेक्षा अलिप्त, निराळा, विकाररहित ठरतो. अभंगाचा संपूर्ण अर्थ. विढाला अभंगावरती बोलत असताना सालाबाद याही वर्षी श्री क्षेत्र सिद्धनाथ पवित्र गोदावरीच्या तीरावरती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने कैवल्याचे पुतळे, ज्ञानांचे शिरोमणी विग्याची माऊली साधकांचे मैबाप अखंड समाधिघन मुक्त कैवल्य तेजोनी श्री ज्ञानोबराय यांच्या ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीचं पारायण. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान प्रभू रामचंद्राची सुग्रोस सुमधुर भव्य आणि दिव्य गोस्वामी तुळशीदास रचित रामचरित मानस रामकथा संपन्न होते. यावर्षी आपल्या सप्ताहाचा 21व्या वर्षातील 4था दिवस. शिवानंद स्वामी, अच्युतानंद स्वामी, पुरुषोत्तानंद स्वामी गेल्या वर्षी आपल्या गावाचं मला दर्शन घडलं. स्वामींच्या समाधींचं दर्शन घडलं. इथलं महात्म्य मी गेल्या वर्षी वर्णन केलं होतं. मुळात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी. गो वद अरी इति गोदावरी असा मी अर्थ भिन्न केला होता. गो म्हणजे गाय, अरी म्हणजे शत्रू. शत्रूने जेव्हा गायीची हत्या केली त्या हत्येतून, वधातून मुक्त होण्याकरता जिचा जन्म झाला आणि गौतम ऋषींना जिला अनुष्ठान करावं लागलं, ती पापमुक्त दायिनी असणारी नदी म्हणजे गोदावरी. गोदावरी नदीला गंगा का म्हणतात या संबंधाचा उगम इतिहास मी आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला होता. आठवत असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याची पूर्वोत्तर मला करावी असं वाटत नाही, पण तरी स्मरण करून देईल नक्की. बऱ्याचशा लोकांना कधी कधी प्रश्न पडत असेल की गंगेच्या तीरावरती गोदाकाठ असा शब्द आपण वापरतो ना. लोक सहजपणे गोदावरीच्या काठावर लोक म्हणतात आम्ही गंगेच्या काठावरची माणसं आहेत. गंगा ही फक्त उत्तर भारतात आहे, उत्तराखंडमध्ये. पण महाराष्ट्रातल्या गोदावरीला गंगा म्हणण्याची पद्धत ज्यापासून परंपरा सुरू झाली त्याचा इतिहास मी आपल्याला वाटतं गेल्या वेळेस स्मरण करून दिलं होतं का नाही. आता कालचं काय आज माहीत नाही मला गेल्या वर्षीचा काय विषय, पण तरी थोडंसं स्मरण करून देईल. त्या संबंधाने पवित्र नदीच्या तीरावरती सिद्धनाथ तालुका जिल्हा नांदेड 21व्या वर्षाचा कार्यक्रम आहे. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या या कार्यक्रमाचे 100 वर्ष पूर्ण होत. गेल्याही वर्षी आणि याही वर्षी ज्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दर्शन मला घडतंय. आल्याबरोबर अध्यक्षानं म्हटलं मी की आमचे मृदंगाचे अत्यंत सुंदर महाराष्ट्रावर ज्यांचं मृदंगातलं नाव आहे आणि आज विठ्ठल महाराज कवळ्यांचे विद्यार्थी एवढे वाजवायला तयार झालेत की त्यांच्याकडे शिकणारे पोरं महाराष्ट्रावर प्रसिद्ध झालेत. ते नाही तेवढं तुमचं महाराजांचा प्रेमी महाराजांनी फोन केला. आपल्या सर्वांच्या समोर मी आलो. ज्यांच्या मुखातून आत्ता आपण चाल ऐकली, नागोराव महाराज असतील, आमचे पळशीकर महाराज असतील, ज्यांना विना घेऊन प्रारंभ केला महाराज असतील, सुपेकर महाराज असतील, परिसरात 30 महाराज मंडळी ज्यांच्या कार्यक्रम अध्यक्षतेखाली संपन्न होतो, 30 मंडळी, संस्थांचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष, ट्रस्ट मंडळी, ज्यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात ते माझे सहकारी मित्र. उत्तम वक्ते म्हणून महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, प्रति डोक महाराज म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतोय येणाऱ्या कालखंडात, त्यांचे वैजनाथ महाराज थोरात,
खूप वर्षांनी आमची भेट झाली. दररोजचा कार्यक्रम, ते वेगळ्या गावाला, आम्ही वेगळ्या गावाला. विनेकरी बाबा आहेत, चोपदार महाराज आहेत. या परिसरात अत्यंत गुणवान आणि ज्ञानवान मंडळी आहेत. जेवढी मंडळी उभी आहेत, याने हजारो कीर्तनकाराचे कीर्तन ऐकलेत, हजारो कीर्तनं केलेत. वारकरी समाजाच्या ज्या ज्या साधना आहेत त्यांना पूर्णतः पाठ आहे. परंपरेने जगणारी माणसं आहेत, मराठवाड्यातली प्रचंड विद्वान माणसं आहेत. सर्वांच्या समवेत आज माझ्या समवेत आलेले आमचे सुनील भाऊ छिद्रवार असतील, आमचे विश्वंभर भाऊ आव्हाड पाटील, नांदेडमधून मी त्यांनाही सोबत घेऊन आलो. अयोध्येमध्ये मोठा कार्यक्रम संपन्न होतो 3 मार्च ते 9 मार्च अयोध्यानगरीमध्ये भव्य आणि दिव्य रामकथेचं आयोजन आहे. तर छिद्रवार साहेबांनी तिथं माझी रामकथा ठेवली. प्रभू रामचंद्राच्या दरबारात प्रभू रामचंद्र सांगण्याचा एक अत्यंत योग, अनंत जन्मीचं पुण्य ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालं, त्यांनाही धन्यवाद. समोर महिला मंडळात पुरुष वर्ग आहेत, छोटे छोटे बालक आहेत, सुंदर माईक सिस्टीम आहे. तरुण वर्गाचा अतिशय उत्साह. शक्यतो तरुण मुलं पाठीमागं बसतात, निवांत बसतात, वेळ आली तरच ऐकल असं बसतात. पण इथं उत्साह असतो, प्रचंड आनंदाने वाट पाहतात सप्ताहाची. त्यामुळे स्वामींच्या कृपेने या सर्वांचं कल्याण हो असा भाव व्यक्त करतो, प्रारंभ करतो. विठाला एकदा फक्त महिला मंडळीने टाळे वाजव बरं. माझा आवाज येतो का पाठीमागं? येतो ना? अच्छा, काहीतरी मान हलव ना, कळा मला. आवाज येतो का महिला मंडळ? बरं. पुरुष मंडळी वाजवर एकदा, पुरुष मंडळी टाळी. आता दोन्हींनी मिळून जोरात वाजवा. वा. माझ्या गुरुवारी वैकुंठवाशी ज्यांच्याकडे मी मधल्या कालखंडात पखाबत शिकलो, आदरणीय वैकुंठवाशी पांडुरंग महाराज वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, कीर्तनात रंग भरण्याकरता 5 माणसं संघटित झाली पाहिजेत. गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारी, माईक सिस्टीम. यातला एकही व्यक्ती कमी झाला तर कीर्तनात रंग भरत नाही. कीर्तन होतं कोणाचंही, विद्वान माणसं भरू शकतात, पण कीर्तनात रंग भरायचा असेल तर ते सर्व गाणारे तयारीत, वाजवणारे महाराज दोन्ही तयारीत. सुंदर वाजवला आपण. माईक सिस्टीम चांगली आहे. मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, फक्त तुम्ही प्रसन्न राहा. माणसं हुशार असतात, फक्त रिप्लाय देत नाहीत. हुशार असतात माणसं पण रिप्लाय देत नाही. बसणार तर पुढं नुसतं पाहणार, बोल मला असे मरण ना माणूस. तसं नाही, रिप्लाय दिला पाहिजे. शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, बिवस आणि शांत या 9 रसापैकी वक्ता जो रस सांगतो त्या रसानुसार आपला चेहरा बदलला पाहिजे. आपण जसं आंबट खाल्लं की आपल्या अंगाला काटा येतो, गोड खाल्लं की स्माईलफुल चेहरा होतो, तिखट खाल्लं की हा हा हो हो. मग जर रसांचे परिणाम होत असतील तर वक्तृत्वाचे परिणाम झालेच पाहिजेत, झालेच पाहिजेत. कारण वक्त्याचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत जातो आणि त्याला कळतं, हे त्याचा चेहरा सांगत असतो. चेहऱ्याचे एक्सप्रेशन, भाव हे बोलते झाले पाहिजेत. जे एखाद्या डॉक्टरकडे पेशंट गेला आणि डॉक्टरनं सांगितलं काय होतं, त्याने सांगितलं पोट दुखते, ठीक आहे ही गोळी घ्या, दुपारी बरं वाटेल. दुपारी बरं वाटलं नाही, परत गेला, डॉक्टर साहेब बरं वाटलं नाही, ही घे, रात्री बरं वाटेल. लक्षात ठेव, जर रात्री बरं वाटलं नाही तर उद्या आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. त्याच्याकडे 1760 उपाय आहेत, मात्र तो प्रयोग करत असतो टप्प्याटप्प्यानं. तसं वक्त्याचं जर कोणताच प्रयोग करून उपयोग झाला नाही तर डॉक्टर सांगतात त्याला घरी घेऊन जा. नाही कळलं, वेळेला आलं की करा, जाऊ द्यायला. तसं काम असतं. वक्ता कोणतेही असो, त्या व्यक्तीचं समोर असं, समोर आलेल्या व्यक्तीचे चेहरे वाचणे. 4 होईपर्यंत मी आपल्या सर्वांना ऑब्झर्व करत होतो. मी आपल्या सर्वांचे चेहरे पाहिले तेव्हा या सगळ्या मंडळीकडे मला जुन्या चेहऱ्यावरती असा भाव दिसला, किती मोठे विद्वान त्याने किती गायले, किती काकडे हरिपा महाराज. येणाऱ्या कालखंडात असा परत पाठपाठांतरवाले माणसं तरी राहतात की नाही नागोराव महाराज? की महाराज येणारा कालखंड काय घडेल? पाठपाठांतर करणारेच माणसं राहतील की नाही? लोकांचं एंटरटेनमेंट सध्याचं वाढलेलं आहे. लोकाला आत्ता सध्याच्या स्थितीला एकच सर्व लोकांचं रंजन झालं म्हणजे आमचे गुरुजी बोलायचे, आमचे वैद्य नामदेव बाबा, ते म्हणायचे जी माणसं लोकाला बरं वाटेल असं बोलतात ती माणसं प्रसिद्ध होतात, मात्र जी माणसं लोकांचं बरं होईल असं बोलतात ती माणसं प्रसिद्ध होत नाहीत. बरं, लोकांचं बरं झालं पाहिजे हे लोकांना वाटतं, पण लोक बरं होणाऱ्याला बोलत नाही, बरं वाटणाऱ्याला बोलवतात. आणि बरं होत नाही म्हणून पुढं तक्रार त्याच्याकडे करतात. आता तिनं कोणाला सांगावी? कौतुकाची घटना. आचार्य चाणक्यांचं विधान आहे. चाणक्य सांगतात तिथं मूर्ख माणसाला आपला गुरु मूर्ख वाटत नाही. मूर्ख माणसाला आपला गुरु मूर्ख असावा असं वाटत नाही कधी. मूर्ख माणसं गुरुचं नाव सांगताना मोठ्या सांगतात, मोठ्या सांगतात. लोक म्हणतात खाऊ तुम्ही कोणाकडे शिकले? त्यांच्याकडे. अहो आम्हाला वाटलं नाही तुम्ही तर यांच्याकडे होते. ते नाही नाही फक्त राहायला होतो, नाही कळलं, शिकलो दुसऱ्याकडे. मोठ्याचं नाव सांगायला कोणाला आवडत असतं. इथं माणसाला दास्यत्व सामान्याचं करू वाटत नाही.
कारण मूळता स्वभाव असतो तो माणसाचा, मोठ्याचं दास्यत्व करावं लागतं, मोठ्याचं नाव सांगण्याचं माणसाला बरं वाटतं. आम्ही यांचे शिष्य आहोत. आता यांना विचारा ना, ही माणसं प्रसन्न काय आहेत माहिती का टाळकरी? हे बा 4-5 लोकांची इकडची जी मला चेहरे दिसते, तिकडचे 2-4 चेहरे जे असे आहेत, या लोकांनी खूप चांगल्या लोकांना डोळ्यानं पाहिले म्हणून आज त्यांचे चेहरे आजही प्रसन्न आहेत. ते बोलणार नाहीत, ते व्यक्त होणार नाहीत, पण त्यांना माहिती आम्ही कोणाला पाहिले, आम्ही कोणाला ऐकले. किती मोठमोठे विद्वान लोक ज्यांचा रात्रभर दिवसभर भजन ऐकावं, काकडा ऐकावा, ज्यांचं पारण ऐकलं तरी उभे ऐकून आपल्याला समाधान वाटावं, अशी लोक ज्या नजरेनं पाहिलीत, साधना करणारी माणसाच्या नजरेने पाहिलेले असतात का? आपण म्हणतो ना कधी कधी, आता कोणीतरी म्हणलं आम्ही तानसेन नाहीत पण आम्ही कानसेन आहेत. आता फराळ करताना कुठतरी विषय झाला ना, त्यांच्याकडे फराळ करताना विषय झाला, त्यांनी सांगितलं आम्हाला गाता येत नाही पण कोण चांगलं गातं हे कळायला लागलं, यापेक्षा काय आनंद असावा. आणखी मी सांगू का, आपण चांगले नाही झालं तरी चालेल, फक्त स्वामींची आपल्यावरती कृपा व्हावी आणि कोण चांगलं हे कळावं, आणखी काय वेगळं मिळालं पाहिजे. आपल्याला चांगले पण कळत नाही, कौतुक नाही, चांगले कळतच नाहीत आपल्याला, चांगले पण कळत नाही. आणि म्हणून देवाचं जाणते पण आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे घेऊन आलो. मी गोदावरीच्या संदर्भाने बोलताना पुढे बोलून जाईल. खरं तर गोदावरीला गंगामानेची प्रथा परंपरा ही एका विशिष्ट कारणाने जन्माला आली आणि तो कारण आत्ता सांगायला मला आवडेल. त्याला कारण आहे की हरिद्वार, उज्जैन, त्र्यंबक अर्थात नाशिक आणि प्रयागराज असे जे 4 कुंभमेळे 4 ठिकाणी होतात. दर 12 वर्षाला येतो तो कुंभमेळा, 6 महिन्याला असतो तो अर्धा कुंभ आणि आत्ता 144 वर्षानंतर आलेला महाकुंभ, ऐक नाही, प्रचंड महाकुंभ. विद्यातीर्थे जगदेपदाव साधव सत्यतीर्थे धारातीर्थे धरतीपती योगिनो ध्यानतीर्थे गंगातीर्थे मल्लिमसो दानतीर्थे धनाढ्या लज्जातीर्थे कुलत्या पातकम शालयंती. पातकाचं क्षालन करण्याकरता विविध तीर्थक्षेत्रात माणसांनी जावं आणि आपल्या स्वतःचं पाप नष्ट करावं याकरता तीर्थ सांगितलेले आहेत. गंगा पापम शशितापम दन्यम कल्पतरुस्तथा असं शास्त्रातलं वर्णन आहे. गंगेत गेले की पाप हरण होतं, किंबहुना जसं गीता 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 वाची जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नारा. पण महाराष्ट्रात जन्मण्याच्या पाठीमागचं रिझन आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवतो. असाच कुंभमेळा नाशिकला भरला होता. हजारो साधू त्या कुंभमेळ्याच्या स्नानाकरता आली होती. जसं आता पहा, सर्वात मोठा कुंभमेळा आता उज्जैनचा आहे, महाकुंभ आहे. सगळी हिमालयातली साधू आलेली आहेत, प्रचंड साधना करणारी साधू. असं मीडियाचा खेद व्यक्त केला पत्रकारांनी, मीडियाने. जे दाखवावं त्या कुंभमेळ्यात ते दाखवायचं सोडून इथं कोण IIT शिकलं आणि कोणती हिरोईन आली आणि कोणती साध्वी सुंदर दिसायली. अरे हे टार्गेट कुंभमेळा आहे का? मीडियाने काय दाखवावं? मीडियाने हे दाखवावं की 500 वर्षाचा साधूचं दर्शन आज घडलंय. जो साधू लोकाला तिथं पाहिल्याच्यानंतर पाहायला भेटतो, तो तुम्ही तुमच्या टीव्हीतून आम्हाला घर बसल्या दाखवता आलं पाहिजे. ते अनुष्ठान करून दाखवावं लागेल, तिथं अनुष्ठान दाखवावं लागेल. हो, इथं शतचंडी यज्ञ चालू आहे, इथं हा यज्ञ चालू आहे, इथं या साधूचं एवढं वर्षाचं वय, ही गेली 14 वर्ष, हे दाखवावं लागेल. त्यांची साधना दाखवावं लागेल ना. सर्वसामान्य माणसाला साधना करण्याकरता प्रवृत्त करत असेल तर त्यांची साधना दाखवावी तर लागेल. नाही माणसं किमान दुसऱ्याचा पाहतं किमान थोडंफार तर करतील, थोडंफार तर करतील. मोठ्या माणसाची साधना पाहून छोटी माणसं पाहून वागत असतात. थोडं मोकळं बोलू का? जगातला कोणताच माणूस असा नाही जिनं तंबाखू न पाहता खाल्ली. कोणाचं तरी खाताना पाहिली मग त्यानं खाल्ली. जगातला कोणताच माणूस असा नाही जिनं दुसऱ्याची बिडी पाहिली नाही न वडायला सुरुवात केली. घडेल असं? तो पाहतो कोणाची तरी, त्याला वडण्याची वस्तू काय माहिती, त्याला काय माहिती असते. कोणाच तरी पिताना पाहतो, नंतर तो पितो. कोणा बोलताना पाहतो. म्हणून तर नाथांचे विधान आहे. एकनाथ महाराजांनी वर्णन केले, जो जो जयाचा घेतला गुण तो तुम्ही गुरु केला जाण, गुरुशाली अपारपण जग संपूर्ण गुरुदिशे. एखादा व्यक्ती म्हणाला मी कोणाकडे शिकलो नाही, मला गाणं वाजवणं मला ऑटोमॅटिक, असं नसतं कधी. जेव्हा तो कोणाचा तरी ऐकतो, कोणाचा तरी पाहतो, कोणाकडे तरी जातो, तेव्हा तो शिकत असतो, शिकत असतो. त्यामुळे जेव्हा नाशिकला कुंभमेळा भरला त्या टायमाला साई स्नानाच्या दिवशी अत्यंत दिव्य आणि तेजस्वी एक बालक गोदावरी नदीच्या तीरावरती पाणी हातात घेऊन सर्वांच्या समोर जोरात त्याची आवाज प्रचंड मोठा होता, पण आवाजामध्ये माधुर्य होतं. असं एकत्र घडत नाही. शक्यतो मधुर आवाजाची आक्रोशता कमी असते, आवाज कमी असतो. जो मधुर असतो तो आवाज अत्यंत मधुर असतो, कारण तो छोटा असतो. आक्रोशतेमध्ये गोडवा नसतो. पण ते जोरात म्हणत होते हातामध्ये पाणी घेऊन, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. त्या शब्दाचा परिणाम एका साधूनं सांगितलं, अरे बाळा, बालक होतं ना, अरे बाळा ही गंगा नाही, हिचं नाव गोदावरी. तिनं परत पाणी घेतलं, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. परत त्या साधूनं सांगितलं, अरे बाळा ही गंगा नाही, ही गोदावरी. परत त्याने हातात पाणी घेऊन हर हर गंगे म्हटले आणि दुसऱ्या मिनिटाला प्रत्यक्ष गंगासमोर उभी राहिली. प्रत्यक्ष गंगेचं दर्शन घडलं. हजारो साधू भयभीत झाले. कोणासला हा बालक? ते मूळ रूपावर आले, ते होते गहिनीनाथ. गहिनीनाथ, नवनाथातले गहिनीनाथ.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची गोरक्ष वळला गहनी प्रसादे. आपण ज्या परंपरेत जन्माला आलो, ज्ञानोबारांच्या आजोबाला देणं सर्वात पहिला अनुग्रह दिला ते गैनीनाथ. ज्ञानोबारांचे मोठे बंधू अर्थात गुरु निवृत्तीनाथांना ज्यांना अनुग्रह दिला ते गैनीनाथ. आणि त्यांना प्रत्यक्ष गंगेचं दर्शन सर्वांना घडून दिलं. आणि तेव्हा तिथून पुढं त्यांना आशीर्वाद दिला गंगेनं. इथून पुढे या गोदावरीला गंगा या नावाने ओळखल्या जाईल. त्यातली बरीचशी साधू साधना कराने गुण घेतले. 84 साधू अनुग्रहित होऊन आळंदीला आले आणि त्यानं साधना केली. सिद्ध एका बेटावरती गंगेच्या काठाला मोकळ्या शेताला बेट म्हणण्याची परंपरा आहे. आणि त्या सिद्ध पुरुषाने ज्या साधना केली ते 84 लोक होते म्हणतात. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी बेटी नाही बरं का, बेट येते सिद्ध बेटी मेळा. बऱ्याचशा लोकांनी भेटी गाठी घेतल्या म्हणून होतं. आता कधी कधी काय ऐकून पाठ केली की असं काही होतं. काल तर एक जण काय म्हणत होतं, मला कौतुक वाटलं. तरी म्हणलं, अरे असं काही काय म्हणतो. तो म्हणला, मी असंच लहानपणापासून शिकलो. ऐकून पाठ केले असताना राष्ट्रगीत कोणीही पाठ केलेलं नाही, ऐकून ऐकून पाठ झाले. प्रसादानं बऱ्याचशा लोकांनी पाठ केलं नाही, ते ऐकून पाठ झालेले. अशा बऱ्याचशा घटना ऐकून पाठ होतात. ते प्रॉपर पाठ केलेले असं का कोणी केलं नसेल म्हणून तर शब्द चुकतात. बोलिलेले कुरी हा भंग बहुतांश 99% लोकांनी ऐकून पाठ झाला आहे म्हणून तर मधलं कडवं चुकतं. आणि 99% लोकांचं चुकतं हे कौतुक आहे. नाही विचारीला असा शब्द आहे. सर्रासपणे म्हणतात नाही उच्चारीला. हे ऐकून पाठ केल्याचा परिणाम. ऐकून केलेला आणखी का भंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन याचं एक पद आहे. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगा. क्षम असा शब्द आहे. आपण क्षमा म्हणतो. क्षमा म्हणजे माफ करणे, क्षम म्हणजे आलिंगन. मी पांडुरंगाला आलिंगन देईन असा अर्थ होतो. क्षम मी देईन. आणि शेवट असं आहे, बाप रखुमादेव विठ्ठलाचे भेटी आपले संसाठी, सेवेसाठी नाही. सौ म्हणजे स्वरूप. पांडुरंग भेटायला गेले की पांडुरंग आपल्या स्वतःचं स्वरूप त्या भक्ताला देतो असा त्याचा अर्थ आहे. सेवेसाठी कसं पांडुरंगाला कोणी सेवे करायला होत आहे का मंडपात झाडाला आणताय. हे पाठ असं होतं ना पाठ पडत. आता आम्हाला सवय लागली की कोणत्या अभंगावरती निरीक्षण करणे आहे की नाही. आम्ही पोरांना शिकवताना एक शब्दाचा विचार करावा लागेल ना. कालखंड बदलला, 2025 लागले. आता पोरांच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुम्ही जरी रॉंग बोला तर ते गुगल राईट दाखवतं. कालखंड आता सुधारावं लागेल. पुढच्या काळात कोणी ऑब्जेक्शन घेत नव्हतं. मी या संबंधाने बोलून गेलो. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. आणि तीच गंगा आपली तर पवित्र झाली. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी ही गोदावरी, पवित्र गोदावरी, हिला गंगा उपमा दिल्या जाते. म्हणून आता तिथं जर गंगेचं स्नान झालं नाही, प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावरती, तर सध्या कुंभमेळा चालू आहे आणि सर्व साधू संतांचं स्थान इथपर्यंत पोहोचलं आहे. ही गंगा. आणि तिथं एवढे मोठे साधू आहेत. तेव्हा आपण पुण्यवान आहेत, एवढे मोठे साधू आहेत. खरं तर आणखी पुढचं सांगू का, जोपर्यंत त्यांच्या मनात येतो तोपर्यंत सगळं चालत असतं. तुम्ही जर असं म्हणत असाल की पुढच्या वर्षी आम्ही सप्ताह करायचा की नाही करू, नाही, पुढच्या वर्षी तुम्हाला सप्ताह करू द्यायचा का नाही द्यायचा ते ठरवतील. ते तुम्ही नका म्हणून करायचं की नाही करायचं, ते तुम्हाला ठेवायचं की नाही हा पहिला प्रश्न आहे. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य सांगतो अध्यक्ष, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य, 7 मिरॅकल ऑफ वर्ल्ड, जगातल्या 7 आश्चर्यातलं एक मोठं आश्चर्य सांगतो. आपण सकाळी उठलो आणि आपण जिवंत आहेत हे कळलं की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य. मी तर माझ्या स्वतःचं सांगतो. मी जर घरी सकाळी उठलो ना झोपेतून, डोळे उघडले की मी हसतो. माझी बायको मला विचारते का हसता, म्हणलं मी आज जिवंत आहे. ती म्हणती बरं ठीक आहे, मग ती लागते का मला नाही कळलं. हसत जावं माणसाने, दररोजची गॉड गिफ्ट आहे. जर तुम्हाला विचारलं की आम्हाला शिवानंद स्वामीनं, अच्युतानंद स्वामीनं, पुरुषोत्तमानंद स्वामीनं काय दिलं, तर सकाळी तुम्ही जिवंत आहात हे कळलं की त्याने श्वास दिले. आणखी काय दिले पाहिजे, जगण्याचा श्वास दिले, आणखी काय वेगळे दिले पाहिजे. ज्याचे हातपाय नीटेन जिवंत त्यापेक्षा आणखी काय वेगळे मागायचे. मी बोलत आहेत, ज्ञानोबा बोलतात अंग तरुण्यानी गोरे वरी लिलिया ही लेणे पर एकलेने प्राणी सांडीची देवी. ज्ञानारांची भाषा. अरे सर्व गुण संपन्न झाला, श्वास निघून गेला कोण विचारतो. जी माणसं आपलं म्हणतात युअर माय ब्रेथ, युअर माय हार्ट, तू माझं प्रेम, तू माझं हृदय, तू माझी धडकन, तू माझा श्वास, त्याच माणसाचा श्वास मायनस होत्या लोक जाळून टाकतात. पेटून देणारे कोण असतात दुसरे. जी माणसं कालपर्यंत ठेच लागली तरी, आपल्या ठेच लागली तरी पायावरती काहीतरी टाका, कानाला काहीतरी बांधा, थंडीचे दिवस आहेत, रात्री बेजारी फिरू नका, स्वेटर घाला, मफलर घाला, शेकोटी करा, शेक करा, करतो ना आपण शेकोटी. इकडे काय म्हणतात, हां जाळ. इकडे आहे का जाळ. मग ती जाळाची एक परंपरा आणखी कळलं नाही. आमच्या लहानपणी, आता इकडे आहे का नाही मला माहीत नाही, तुमच्या नांदेड जिल्ह्यात कसं काय माहिती, आम्ही जर ती जाळ केला ना तर आमच्यात नवीन पोरला आम्ही जाळा शेकू देत नव्हतो. आम्ही तिला म्हणतो जा सासवान. इकडे आहे का. मला तिचं उत्तरच न सापडलं, बिचारा सासूला का जाळालीत काय, मग तिचं आणखी उत्तर नाही सापडलं.
मग त्याचं काय ठीक नाही, पण ते आहे वापर म्हणजे इकडं पण आहे का काय हे काय ज्यानं सर्वात पहिला ज्याला बायकोनं ताप दिला त्याने सुरुवात केली असेल असं काहीतरी घडलं असेल तेव्हा, असं काहीतरी घडलं असेल. मी या संबंधाने बोलून गेलो, जातो आपण करतो काहीतरी. काय चालू होता विषय? हां कीर्तन. अरे बापरे, नाही लक्षात. मी याकरता सांगत होतो की आपल्याला ठेच जरी लागली तरी माणसाची काळजी करतात तीच माणसं जी म्हणतात ना कानाला बांध, शेक घे, गारव्यात फिरू नको. पण तो व्यक्ती गेला की जाळतं कोण? रॉकेट टाकून जातात, पेट्रोलनं जातात, टायरनं जातात, जळत नाही तर जळेपर्यंत थांबतात, उठू नये म्हणून. नाही कळू जळू दे म्हणले खटेला मात राग करून टाक. काय कशाचं प्रेम? शेवट कोणी प्रेम करत असं कशा संबंधाने तो बरं या संबंधाने बोलून गेले. 24 तास चाललंय सगळं आपण सर्वात मोठं कायदा की आपण सध्या जिवंत आहेत आणि म्हणून देवाचं जाणते पण व्यक्त करत असताना मी या संबंधाने बोलेल. इथं जे तुम्ही काम करतो, जे सगळं 24 तास चाललंय हे केवळ त्याची कृपा आहे. कोणत्याच बरं आपण नाही यदृच्छालाभ संतुष्ट द्वंद्वती तो मिसरा असं गीतेत शास्त्र आहे. मी इथं यावं का नाही यावं हे स्वामीजी ठरवतात. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची सर्वांनी जोरात टाळी वाजवा बरं. ओके, एवढं सुंदर गायलं तर वाजवलंच पाहिजे की मनानंच. तुम्ही किती गोड गायले, किती उंच गायले. नेमकं रामचरितमानस चालू आहे आणि त्याच्यात दोहे या चालीत गायल्या जातात रामानाचे. हां, त्याचा तर परिणाम आहे. सुंदर गायलं. रामायणामध्ये दोहेच महत्त्वाचे गायले जातात. ती मला लगेच दोह्याची चाल आठवली ना. एखादा दोहा म्हणा बरं. जब जब होई धर्म की हानी. जब जब होय धर्म की हानि, बारहि असुर अधम अहिमाय. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तप तप
खरं तर रामायणातला प्रसंग काय सांगायचं कारण होतं, पण तुम्ही साल तशी म्हणली मला आठवण करून दिली हे रामायण चालू आहे म्हणून. गोस्वामी तुळशीदासांचं रामायण मी याकरता बोललो, चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो, हे तुमचं माझं सगळं चाललंय ना. कोणाला किती दिवस ठेवायचं, गोस्वामी तुळशीदासांचा दोहा आठवला म्हणून सांगतो. भगवान तो खुद जानता है क्यों मांगते हो भीख, किसी समय किसी को क्या देना वही समजता है ठीक. कोणाला ज्ञान, कोणाला श्रीमंती, कोणाला सौंदर्य, कोणाला सत्ता, कोणाला मान, कोणाला प्रतिष्ठा, कोणती वस्तू कोणा द्यायची हे त्यानं ठरवलंय. त्याने दिलं काहीतरी फक्त कळेना. फक्त आपण डिस्टर्ब काय माहिती का, जे दिलंय त्याचा आनंद व्यक्त करण्यापेक्षा जे भेटत नाही त्याचं दुःख व्यक्त करतो. मी आता यांना फराळ झाले एक सांगत होतो की रात्री झोपताना मला एक सिद्धांत क्रिएट झाला. 2 झाले त्यातला एक सिद्धांत त्यांना सांगत होतो. तो सिद्धांत असा होता की आपल्या एखादं झाड जेव्हा वाढतं तेव्हा त्याची फुलं जर गळाली तर आपले किती फुलं पडली हे ते काउंट करत नाहीत, ते नवीन फुलं जन्माला घालण्याकरता प्रयत्न करत असतं. दुःखाचा तोच भाग आहे. आपल्या जीवनात काय गेलं हा विषयच नसतो. जे शिल्लक आहे ते काय कमी आहे, जे शिल्लक राहते काय कमी आहे. मोजत राहिले तो काय शिल्लक राहत नाही आपल्या जीवनामध्ये. 24 तास राहिले सारे हे शरीर प्रमाणात विषय लाभला. आपल्या स्वतःचं जीवनचरित्र जे जे मिळाले, आता लोकाला काय मिळालं सांगत बसतो आयुष्य संपून जाईल. थोडंसं बोलू का मोकळं. माणसं किती आळशी आहेत माहिती का सुनील भाऊ. आपल्या 24 तास सोबत वागणाऱ्या वस्तूला आपण कधी विचारच केला नाही. फुकट त्याला गॉड गिफ्ट म्हणतात. मोकळं बोलतो, पटलं तर सोडून द्या, नाही पटलं तर सोडून द्या, पण मोकळं बोलतो. आपल्या शरीराला 2 हात आहेत, 2 हाताला 10 बोट आहेत, पण या 10 बोटाला 28 कांडे आहेत. हे कोणी मोजलेत नाहीत. नाही कळलं माझं बोलणं. 28 कांडे आहेत आपल्या बोटाला. हे बघा 3, 6, 9, 12 आणि 2, 14. तुमचे 30 मोजन मला सांगा. 3, 9, 3, 6, 9, 12 आणि 14. 14 दोन्ही 28. तुमचे मोजा किती आहेत. इथं किती आहेत, इथं 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 2. पण खरं सांगा 90% लोकांनी कधी कांडे मोजले? कधीच नाही. फुकट मिळालं ना, फुकट मिळालं ना, मोजत नाही कधी. थोडंसं मोकळं बोलू का, राग आला तरी मोकळं बोलू. आऊट हात का मानव देह अल्लाने तुझं दिया, किंवा नाही जे असेल ते. आऊट म्हणजे किती. माणसाचं शरीर 3.5 हाते हे जवळजवळ मंडपातल्या 90% लोकांना माहिती आहे, पण 90% लोकांनी मोजलं नाही. हे मी खात्रीपूर्वक सांगतो. मोजलं कधी? फक्त खोटं बोल नका. माझं सोडा, शिवानंद स्वामी नाराज होतील. मोजलं कधी? 3.5 हात स्वतःचं शरीर बनतं स्वतःच्या हातानं, पण कधी मोजलंच नाही आपण. मग तुम्ही आम्हाला असं नका म्हणू की आमचा संतांच्या वचनावर विश्वास होता, असं खोटं नका बोलू. विश्वास नाही, आपण विचारत नाही केला त्याचा. फक्त कधी प्रयोग केला पाहिजे ना. काठी घेतली पाहिजे एखादी इथपासून तर ह्या मधल्या बोटापर्यंत एखादी काठी मापली पाहिजे, आणि याने आपल्या स्वतःचं शरीर मोजलं पाहिजे ना. आपण एवढी आळशी काही पाहत नाहीत, एवढं फुकट लक्ष देत नाहीत. थोडंसं मोकळं बोलू का आणखी. एकदा महिला मंडळ टाळी वाजवा. वा वा वा. पुरुष मंडळी, एक व्यक्तीला 24 तास जिवंत राहण्याकरता 15 किलो ऑक्सिजन लागतो. किती? एका व्यक्तीला जिवंत राहण्याकरता 24 तासामध्ये किती? 15 किलो ऑक्सिजन लागतो. त्याला जर असा डिवाईड केला, सेकंदात मोजला, ब्रेथ काउंट जर केले, तर सर्वसाधारण 24 तासामध्ये 21,600 होतात. किती? बोला पटकन. किती? नासानं विस्रोनं मोजले, साधू संतांना तर हजारो वर्षापूर्वी मोजले, हजारो वर्षापूर्वी मोजले. 24 तासामध्ये 21,600 मनुष्य श्वास घेतो. जन्मलेला बालकापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत. आणि कमी जास्त झाले की लोक उचलतात. नाही कळलं? हार्टबीट कमी जास्त होणे, लोक म्हणजे त्याचा श्वास कमी जास्त झाला, उचला ना दीड. नाही कळलं? सगळ्यांची सारखे असतात, जन्मलेल्या बाळापासून तर शेवटच्या टोकापर्यंत सगळ्याची 24 तासात होतात. किती? 21,600. आता 21,600 झाली एका दिवसाची. आता 21,600 ने 365ला जर गुणलं, 365 किती होतात? करा मोजा. मला तर माहिती आहेत. 21,600 गुणले 365 बरोबर 78,84,000. अरे ना पाठी म्हणून सांगितले. 78,84,000 हे एका व्यक्तीला वर्षभर जीवन जगण्याकरता श्वास घ्यावं लागतात 1 वर्षासाठी. आता 78,84,000 गुणिले जेणे तिने आपल्या स्वतःचं आयुष्य टाका. जेणे तिने आपल्या स्वतःचं आयुष्य टाका.
78-84 लाख गुणिले आपल्या स्वतःचं आयु, आणि मग कळेल की कोट्यावधी श्वास हे तिनं फुकट दिलेत. आणि मग प्रमाण म्हणायचं चाले हे शरीर कोणाची असत ती. हे श्वास कोणाला किती दिवस द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही हे तो ठरवतो. तो ठरवतो. कोणाचे श्वास किती राहिले तर कोणाचे किती संपलेत कल्पना आहे का? डेट ऑफ बर्थ माहिती आहे, डेट ऑफ डेट कुठं माहिती आहे आपल्या सर्वांना. आणखी काय पाहिजे? मी तर थोडंसं अधिकचा बोलणारा व्यक्ती. आता विठ्ठल महाराजांना सुंदर पकवत होतात. वाजवणाऱ्या माणसाला, गाणाऱ्या माणसाला, बोलणाऱ्या माणसाला, श्रीमंत माणसाला, ज्ञानी माणसाला कधी अभिमान वाटू नये. अभिमान वाटू नये. उलट 24 तास त्याच्या डोळ्यात पाणी असावं आणि त्याने देवाचे उपकार मानावेत. तुम्ही असं का म्हटलं तेही मी सांगतो. विठ्ठल महाराज तेही मी सांगतो. महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या 13 कोटी. किती? महाराष्ट्राची लोकसंख्या टोटल भारताची लोकसंख्या 140 कोटी. जगाची 800 कोटी, पण त्यातला महाराष्ट्र 13 कोटीवर. 13 कोटी लोकांचे 2 हात म्हणले की 26 कोटी हात होतात महाराष्ट्रामध्ये. आणि त्याला 10 बोटं म्हणलं की 260 कोटी बोटं आहेत महाराष्ट्रामध्ये. 260 कोटी बोटं आहेत महाराष्ट्रामध्ये. पण त्या 260 कोटी बोटातून नियतीनं पकवता करता तुमचे बोटं निवडलेत. झोप कशी लागायला पाहिजे? इथं कोट्यावधी नांदेड जिल्ह्यामध्ये गळे पडलेत, पण तुमच्या गळ्यातून आवाज बाहेर पडतोय. तुम्ही पांडुरंगाचा अष्टक म्हणू शकताय, तुम्ही तुकवाज्ञानाचा अभंग म्हणू शकताय. अभिमान आला पाहिजे. अरे मला नियतीने नियुक्त केलं याचा स्वाभिमान वाटावं. 24 तास झोप लागू नाही. मी कथा करतो, मी कीर्तन करतो याचा अभिमानाची नाही कधी. उलट इथं कोट्यावधी माणसं पडलेत, पण त्याच्यातून ईश्वराला मिसलेख करावं वाटलं. काय पुण्यवान असेल मी, काय पुण्यवान असेल की देवाला मी कसं काय निवडं वाटलं बुवा. इथं तर 24 तास माणसं पडलेली आहेत, झोपत लागू नाही. इथं का कमी बोटन कमी हात आहेत का? किती गळे पडलेत. पण आपल्याकडून काकडा पाठ करून घेणे, आपल्याकडून ज्ञानेश्वरीचं पारायण करून घेणे, यावर्षी आपण पारायणाचा साक्षीदार असणे, आपण इथं अन्नदानाकरता खर्च घालणे. श्रीमंत देवाने श्रीमंती एका कामाकरता नसते. देव श्रीमंत करतो 2 कारण आहेत. एक तर तुम्हाला सर्व सुख मिळावेत आणि तुमच्या श्रीमंती धर्म टिकावा. श्रीमंती का फुकट वाटण्याकरता असते का? समर्पण करावं लागेल ना. हे सगळं गॉड गिफ्ट आहे, सगळं मिळालेलं आहे. 24 तास आहे. मग तुकोबरांतात हे सर्व ज्यानं दिलं आहे तो 24 तास लक्ष ठेवून या घटनेला पाहतोय. मी ज्या कामाकरता दिलं, दिन गवाये खाये, रात गवाये सोये, हिरा जन्मामूळ था कवडी के बदले जाई, पुनर्वित्तम पुनर्मित्तम पुनर्भार्या पुनर्मयी येतं सर्व शरवलभ्यम न पुनः. शरीराचा एक क्षण न मिळणार. अरे आमच्या स्वतःच्या जीवनचरित्रात मला सांगायचा विषय नाही, पण आता काय मिळायला पाहिजे आणखी. ॲक्सिडेंट झाल्या मला कळलं की किती महाग असते. माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मला कळलं किती महाग आहे. आता तर सगळं गॉड गिफ्ट फुकट आहे. सगळ्यात आपण सुरू आहे. मी तर सांगू का, आपण श्रीमंत असं जर स्टेटस टाकायचं असेल ना, व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाला जर स्टोरी टाकायची असेल तर ज्या माणसाला आत्ता एकही गोळी चालू नये त्यासारखा श्रीमंत माणूस नाही कोणी. नाही तर काही माणसं आहे ती सकाळी उठली की गोळ्याशिवाय सुरुवात गोळ्याने झोपीचं गोळ्या. माझ्या मित्राचे वडील आहेत. मी त्यांना म्हणलं बाबा किती दिवस खायचे? तो मला डॉक्टर म्हणला ज्या दिवशी तुम्हाला मरायचं त्याशी बंद करा. एका वाक्यात सांगून टाकलो. मी तर पुढे बोललोच नाही, नाश्ता केला निघून आलो. मी त्यांना म्हणलो तुम्ही किती दिवस गोळ्या खाणार? तो म्हणला माझं काहीच नाही, डॉक्टरांनी मला सांगितलंय ज्या दिवशी तुम्हाला मरायचं त्याशी बंद करा. संपला कार्यक्रम. म्हणजे जोपर्यंत जगायचं तोपर्यंत काय बारीक बारीक पोरांना डायबिटीस. पूर्वीच्या काळामध्ये अटॅक हा प्रकार 40च्या नंतर येत होता असे लोक म्हणायचे. 10-12 वर्षाच्या पोराला अटॅकही लागलेत. पूर्वी जाड माणसाला अटॅक होत होता, इथं बारीक बारीक पूर अटॅकनं मारलीत. काहीच कारण नाही, मरण्याचं काहीच कारण नाही. शास्त्रात काही तुम्ही कारण सांगा, शास्त्रात मरण्याचं एकच कारण दिले. शास्त्रात मरण्याचं एकच कारण आहे. तुम्ही डॉक्टरने हजारो मरण्याचे कारण सांगू द्या. गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत कोणताही ग्रंथ काढा, मरण्याचं एकच कारण आहे. जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यचे तस्मात् परिहर्यर्थे नत्वम सोची तुमरासी उपजेते नासे नासले ते पुनरपिदिसे. एक घटिका यांचे परिभ्रमे का मृत्यूचं एकच कारण, त्याचं नाव आहे फक्त जन्म. उपजला पिंड मरण साकारे, उपजला पिंड मरण साकारे, उपजला पिंड मरण साकारे, उपजला पिंड मरण साकारे, उपजला पिंड
मी तेच सांगलो ना, वाजव ना टाळ्या. आणि पॅरलेसचा अटॅक आल्यावर सकाळी इच्छा असून वाजवता येणार नाही टाळी. लक्षात ठेवा, आज हात आहेत टाळ्या वाजून घ्या. आज हातं चांगली आहेत, टाळी वाजवताना अशी माझ्यासारखी वाजवा. करंगळी, मध्यमा, हो आहे, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा, ही 5 बोटं या 5 बोटावरती पडली की टाळी होती. वाजवर माझ्यासोबत. आज सर्वांचे चेहरे प्रसन्न झाले. 2-3 झोपलेले उठले. म्हणजे 2-3 कामं झाली. लोक म्हणले होते मस्त झालं होतं, या बाबाने उठले. 2-3 उठले. ते म्हणले पण काय झालं, ते म्हणलं झोपला होतास, उठ. झोपतात माणसं, मस्त झोपतात आहे की नाही. काय घेणे लोकांना कसे काय. महिला मंडळ टाळ्या वाजवा, मोकळ्या टाळ्या वाजवा महिला मंडळ. हां बघा, टाळी वाजवण्याचा सर्वात मोठा फायदा आहे. जी माणसं 1 महिना 1 तास टाळी वाजवतात, म्हणजे 24 तासात फक्त 1 तास टाळी वाजवायची, 1 तास अशी. कधी वाजवा, तुम्हाला किती वाजता वाजवायची, कधी वाजवा, कुठं वाजवायची, कुठं वाजवा. तुम्हाला लोकात लाज वाटली, तुरीत, मकात, कापसात, ऊसात, बंधन नाही. ऑप्शन कोणतं खुलं आहे, ओपन आहे सगळं. कुठंही वाजवा, पण वाजवा. 1 तास वाजवायची. आणि किती वाजवायची पाटील, 1 महिना. आणि 1 महिन्यात नांदेडला जा आणि डॉक्टरांना भेटा, तुमच्या बॉडीतले किती रोग नष्ट झालेले असते. आता होऊन वाजवली, ते म्हणतात माय लय महाराज चांगला होता, वाजवा ग बाया. फायदा आहे ना, इतकं सुंदर तर यात वाजली पाहिजे. त्याने सांगितलं उपदल्या पिंडा मरण सांगा. ते पिंड म्हणजे शरीर, हे मरणं, हे जाणारच आहे, जन्माला की जाणार आहे. मग इथं 24, अरे मी तुम्हाला 3दा टाळी वाजवा म्हटलो, मला तुम्ही पैकी कोण नाही वाजवलं हे कळणार नाही, पण स्वामीला कळलं का नाही, त्यांना कळलं का नाही. म्हणून तर कोणतंही काम कुठेही काही जरी कोणत्या भावनेत केलं तर हे त्याला कळतं, म्हणून तर त्याला जाणता म्हणतात पहिले चरण. त्या टाळीचा आणखी एक फायदा होईल. जर तुम्ही यांच्यात चांगल्या गाण्याकरता टाळी वाजवली तर तुमच्या कुळात चांगले गायक जन्माला येतील. दुसऱ्याच्या गुणांचं कौतुकच केलं नाही तर देव कशाला आपल्याला न्याय देईल.
किती गोड गायले, किती उंच आणि किती सार थापताकत गायले. अरे मागं म्हणणं कठीण, बोलतो गोड म्हणले. हो वा वा, मला आनंद वाटला. मी 550 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे, पण तुमचं गाणं हे वाजून ऐकून मी खुश झालो ना. आता एवढी एनर्जी आली माझ्याकडे की आता मी कीर्तन झाल्या परत रात्रभर प्रवास करून जाऊ शकतो परत. हां, ऊर्जा असते ही, सप्लाय एनर्जी. आता कधी कधी आता तुम्ही घरी गेलात ना, प्रसन्न घरी जा, प्रसन्न. जे घरी झोपलेत त्यानं तुम्हाला विचारलं पाहिजे क्यू लड्डू फुट रहे क्या हुआ, त्यांना सांगा कीर्तन ऐकून आलो. नाही तर तुमचा चेहरा पडून त्यानं म्हणावं काय झालं, कीर्तन. त्याला काढून महाराज. देवा जाणता जाणता, देवा जाणता, देवा जाणता, देवा जाणता, देवा जाणता, देवा जाणता जाणता. आपोलिया सत्ता एकाएकी. देवाला आपलं सर्व कळतं बरं. न सांगता तुम्हा कळो येते अंतरा, विश्वी विश्वांबर परिहारते विश्वी विश्वांबर परिहारते. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहारच न लगे. त्याला स्वतःचा परिहार म्हणजे स्वतःचा परिचय द्यावा लागत नाही, त्याला सर्व कळत, त्याला सर्व कळत. आपल्या इकडे खाली कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा. तेलंगणा आंध्र आहे ना जवळच. इथं किती किलोमीटर होती बॉर्डर? 40 किलोमीटर. तुम्ही आता सकाळी गाडी काढा, ते गाडी काढा, 40 किलोमीटरवरती जा. तुम्ही बॉर्डर क्रॉस केल्याबरोबर तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो, वेलकम टू आंध्रा, वेलकम टू तेलंगणा असा मेसेज येतो. येतो का नाही? वेलकम टू तेलंगणा हा मेसेज ज्यानं पाठवला त्याला तुम्ही सांगितलं होतं का मी आलो म्हणून? तुम्ही त्याला सांगता का मी आलो म्हणून? ज्यांनी तुम्हाला मेसेज केला तो पोरगा एका टावरच्या खाली, मोबाईलच्या टावरच्या खाली 10 बाय 10च्या रूममध्ये कॅबिनमध्ये बसलेला असतो. तुम्ही जगात कुठेही फिरा त्याला कळतं. मग 20 वर्षाच्या पोरा जर तुमचं सगळं कळतं तर त्याला ज्यानं जन्माला घातली त्याला काय कळणार नाही. म्हणून तुकोबराचा पहिला शब्द देव जाणता, त्याला जाणता. गीतेचा 14 अध्याय काढा. इमम विवस्वते योगम प्रोक्तवान हम विवस्वान मनमे प्रहा मनुक्षवक बिब्रबेत. भगवंताला सर्व कळतं. तो जगातला अत्यंत जाणत आहे, त्याला सर्व कळतं. त्यामुळं आपण जो लोक म्हणतात ना, अरे बाबा दुसऱ्याचं सोड, ईश्वराचं कळत असेल. आपण खरे की खोटे? तुकोबराच्या भाषेत लोक मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. या पोराचा बाप कोण जसा फक्त आईला माहिती असतो, या पोराचा बाप कोण जसा आईलाच माहिती असतो, तसं आपण राईट इतकी रॉंग आहेत आपल्या मनाला माहिती असतं की. साक्षी दे की आपलं मन. तुकोबरांचं त्याला त्याला कळतं ना, त्याला कळतं, चांगलं कळतं. आपल्याला वाटतं कळत नाही. आमचे बाबा फार दृष्टांत द्यायचे. ते माझे एक पोरगा कंपनीत कामाला निघाला, चला कंपनीकडे काढा, शेतात कामाला निघाला, शहरातला दृष्टांत, शेतात कामाला निघाला आणि जाता जाता मंदिराच्या पुढे गेला की त्याने तोंडातली बिडी काढली. बिडी वाढणारा पोरगा तो मंदिराच्या समोर गेला की बिडी काढतो अशी तोंडातली, कोणताही व्यक्ती पोरगा, आणि असा मागं धरतो. कशा करता? देवाला दिसू नये म्हणून. आमचे बाबा विनोद करायचे, तोंडातली बिडी मागं धरली की देवाला दिसत नाही आणि असा नमस्कार करतो पुढे जातो. तेव्हा काय म्हणतात म्हणजे तुकोबराय,
अरे तुझी बिडी फक्त देवाच्या मंदिरापुढे ओढलेली देवाला कळते का? तू कुठेही ओढली की त्याला कळते ना. ज्याला वाटतं की देव फक्त मंदिरापुढे पाठीमाग ओढलेल्या बिड्या दिसत नाहीत तो परत त्याच्याकरताही लिहितात देव जाणता. आता तुम्ही कुठं वाढणार त्याला दिसतात ना. आमचे बाबा गुरुदृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे क्लास चालू झाला की एक पोरगा उशिरा यायचा आणि उशिरा पोरगा श्रद्धा म्हणता आणि तो येईपर्यंत बाबा सुरू करत नव्हते. त्यातला एक बुद्धिमान पोराला अहंकार आला. तो म्हणा बाबा ज्याच्याकरता तुम्ही क्लास थांबवताय त्याला तर काही कळत नाही, त्यापेक्षा कशाला आमचा वेळ घालवताय. त्यांना वाईट वाटलं वगैरे तर अहंकार झाला बुद्धीचा. बाबाने सांगितलं काय हरकत नाही करू सुरुवात झाली. फक्त बाहेर जाताना त्यांनी सांगितलं इकडे या पोरांनो ते तिथला एक सफरचंद घ्या घरी घेऊन जा. फक्त एक काम करा उद्या येताना हा सफरचंद खाऊन यायचं. ते बोले काय नवले पण लक्षात ठेवा याचा एक नियम आहे. उद्या मी तुम्हाला विचारेल की तुम्ही सफरचंद खाताना तुम्हाला कोणी पाहिलं का? तू कोणी पाहिलं नाही पाहिजे सफरचंद खाताना. पोरं म्हणे त्यात काय लपून खाऊ. पोरंच ते काही नदीत उड्या मारण्या खाली सफरचंद खाऊ लागली. काही झाडावर चढली. एक जण तेवढा बहादर तो मला आई गोदडी टाक अंगावर गोदडी. आई म्हणली काय झालं तो मला 2 टाक 3 टाक 2-3 गोदड्या घेतल्या आतमध्ये सफरचंद खाल्ला. अनेकाने अनेक प्रयोग केले. सर्वजण परत आले. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये वर्ग सुरू झाले की सरांनी विचारलं गुरुजींना कोणी कोणी सफरचंद खाली. सर्वांनी हात वरती केले. जो उशिरा येत होता त्याने हातच वर केला नाही. गुरुजींना सांगितलं अरे सर्वांनी खायले तुला खायला जागा नाही की भेटली. तिने सांगितलं गुरुजी सर्वांनी खाल्ली पण ठीक आहे पण मला जागाच नाही भेटली. सगळे त्याला हसू लागले. याला खाण्याची पण अक्कल नाही. मग गुरुजींनी त्याला विचारलं का रे कुठंच जागा नाही भेटली. तो म्हटला भेटली जागा पण जिथं जिथं मी गेलो आणि मला वाटलं का मला कोणी पाहताना खाणार नाही खाताने कोणी पाहणार नाही पण तेव्हा मला त्या घटनेची जाणीव झाली मला खाताने देव पाहीन ना. तो नाही ऐसा ठा उरलाचे कवन सर्वत्र संपूर्ण गगन दिसे. घट घट बिचमे राम रमैया सर्वा घटी राम विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठावा नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला. तू जर सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे तर मग त्यांनी मला खाताना पाहिलं तर मी चुकीचा ठरेल म्हणून मी सफरचंद खाल्लं नाही. ती भावना आहे तो कोबरा. त्याला म्हणतात देव जाणता. कुठेही काम करा त्याला कळतं. कुठेही काम करा त्याला तर कळलं ना बाकी नाही कळत तरी. लोक म्हणतात ना नाही जनाची किमान इकडं आहे का मनाची म्हणजे तो साक्षीदार आहे. त्याला कळतं तो तिथला साक्षीदार आहे की नाही. तो तिथं बसून सर्वांचा न्याय निवाडा करतो. म्हणून तुकोबारा म्हणले आपोलिया सत्ता एकाएकी. तिची प्रचंड मोठी सत्ता काय तुम्ही गोड प्रमाण का नाही. चाल हे शरीर किती सत्ता सांगू का. जेणे हे विश्व निर्मियाले नाराज आहेत का? नाराज आहेत नाही. 2-3 चिरे पडलेत म्हणून म्हणलो. बरं महिला मंडळ वाजवा मग जोरात. लाजू नाही ना. तुम्ही प्रसन्न राहता तर ऊर्जा येईल. पुरुष मंडळी वाजा बरं. काही टाळ्या वाजवण्यात याचं दुःख नाही. ते शेजारच्याला वाजू देण्यात वाजू नको रंगायली रंगायली. ईश्वराची प्रचंड मोठी ताकद असते बरं. दररोज त्याला प्रार्थना करा यावर्षी आम्ही सप्त्याचे साक्षीदार आहेत पुढच्या वर्षी सप्त्याला राहू दे. कधी कोणाचा सप्ताह शेवटचा ठरलं नाही कळलं. मी माझ्या आयुष्यात आत्ता मला वैजनाथ मला सांगत होते त्यांचं जीवनातलं सर्वात पहिलं कीर्तन आळंदीत झालं. पद्मतुरला जगन्नाथ पार्कमध्ये महादेवाच्या मंदिराचं पहिलं कीर्तन. माझं सर्वात पहिलं कीर्तन याच गोदावरीच्या काठावरती रामपुरी नावाचं गाव आहे तालुका गेवराई जिल्हा बीड. माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन 1993. 1993ला मी पहिलं कीर्तन केलं. मला आजही आठवतं. फक्त शेवटचं कोणत्या गावात होणार आहे माहीत नाही. म्हणून मी दररोजचं कीर्तन आपलं शेवटचं कीर्तन एवढ्या आनंदाने कीर्तन करतो.
आता तुम्हाला मी गेल्या वर्षी सांगितलं माझा केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. आता त्या घटनेला 12 वर्ष होतील. तरी तुम्हाला सर्व माहिती की नाही मला माहीत नाही. प्रसन्न राहा बरं. दररोज प्रसन्न राहा. प्रसन्न चेहरा दिसला पाहिजे. गुरुजी आमचे बाबा बोलायचे, ते म्हणायचे साधना करणाऱ्या माणसांनी, परमार्थ करणाऱ्या माणसांनी चेहराच पाडायचा नाही. प्रसन्न ठेवायचा 24 तास चेहरा. बुद्धिमान माणसाने कधी चेहरा पाडायचा नसतो. कधी कधी बुद्धिमान माणसाचा चेहरा पडा विचार होतो का काय झालं, तो म्हणतो तो मूर्ख भेटला ना असं म्हणलं. अरे तो मूर्ख असून तुझा चेहरा पडतो मग तू बुद्धिमान कसला? तू कसला बुद्धिमान? आय एम अ ब्रिलियंट. बुद्धिमान मानाचा तर चेहरा प्रसन्न ठेवायचा. परमार्थ करणाऱ्या माणसाने परमार्थाचं पहिलं लक्ष रे त्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्या कोणाचा परिणाम न झाला पाहिजे. तो कोराच्या समोर अनंत घटना घडल्या, परिणाम झाला काही? दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्नांना करता मेली, परिणाम नाही झाला. बायली मेली मरे झाली, देवी माया सोडवली म्हणण्याचे तुकोराचे शब्द होते. आपण करू तसं? इथं थोडं काय झालं तर माणसाने कणाकण माळा तोडून टाकल्या. कोरोनामध्ये लोकांनी परमार्थाने जायचं तोडून टाकलं सगळं. आमचा एक मित्र आहे, त्याच्या वडिलांनी माळा तोडी. मी म्हणलो काय कारण? तुम्हाला काहीच नाही, म्हैस मिली म्हणून. म्हैस म्हणायचा काय संबंध आहे? तो म्हणा तिने माळ घातली त्या दिवशी म्हैस मिली. मग तो म्हणला मी माळ घातली म्हणून म्हैस मिली. तोडली तिने माळ. तर काय म्हणजे काय अर्थ आहे त्याचा घेणं देणं? काय अर्थ आहे त्याचा घेणं देणं? असं जर करत बसलं तर जीवन थांबेल नाही की नाही? पण आनंदाने राहा जो मिळतो तोपर्यंत, नाही तर आणखी काय शिल्लक राहण्यासारखं आहे. सगळी त्याची सत्ता आहे बरं. कोणाच्या हातून कोणतं काम करून घ्यायचं तो ठरवतो. कोणाच्या हातून कोणतं काम करून घ्यायचं तो ठरवतो. शेवटच्या क्षणापर्यंत प्रसन्न राहता आला पाहिजे. आणि काही घटक फक्त इटसुमुखे म्हणता आला पाहिजे. मी बोलत नाही, ज्ञानावर आहे म्हणतात माळिया जीवत नेली ती निवांतची ठेली त्याच्या पाणी असे केली व्हावी लागली. शेखर महाराज काही जीवनात घडू द्या, काही काय नाराज नाही व्हायचं. आमचा मित्र परवा दिवशी चेहरा पाडला, तिचं कारण सांगितलं विठ्ठल तुम्हाला नाव सांगतो, कीर्तन सुटलं त्यांचं. तुमच्या जवळचे मित्र आहेत ते पुण्यात. परवाची घटना आहे. तो म्हणला बाबा, मला म्हटलं बाबा म्हणतो मला बाबा एक वाक्य सांगू का? म्हणजे सांग ना. तो म्हणला मी आदली नाराज आहे. म्हणून काय झालं? तो म्हणला ज्या गावचा सप्ताह मी सुरू झाला यावर्षी लोकांनी मला बोलवलंच नाही. काय म्हणला तो? ज्या गावाचा मी सप्ताह सुरू केला या 12 वर्ष झालं म्हणे आणि यावर्षी लोकांनी मला बोलवलंच नाही आणि म्हणून मी नाराज आहे. मी त्याला म्हणून आज कुठं चालला? तो म्हणला नाशिकला चाललो. कशाला चालला? म्हणला कीर्तनाला चाललो. बरं. आज नाशिकचं कीर्तनाची तुझ्याकडे पॉम्पलेट आहे, जाहिरात पत्रिका? त्याने सांगितलं आहे ना, स्टेटसला टाकली. म्हणलं किती वर्ष आहे? त्याने सांगितलं यावर्षी 52 वर्ष. मी म्हणतो किती वेळा चालला? तो म्हणलं पहिल्यांदा चाललो. मी म्हणलो मग ज्या सप्त्याची सुरुवात तू केली नाहीस त्या सप्त्यात तू आज कीर्तन कर म्हणून चालला. मग तू केल्या सप्त्यात दुसऱ्या कोणाच्या हातात गेल्या तर तुला कशाला आवाज वाटायला पाहिजे? मी गेल्या वर्षी महाराजांनी बोलव म्हणून 20 वर्षी आलो आणि यावर्षी 21 वर्ष. पण अगोदरचे 19 वर्षे मला गावच माहीत नव्हतं ना. ब्रह्म काय होतं सिद्धनाथ माहीतच नव्हतं. 21 वर्षापूर्वी ज्या महात्म्यांनी सगळ्या गावाला एकत्र केलं, परिसराला एकत्र केलं, ट्रस्टीला एकत्र केलं, इथं सप्ताह झाला पाहिजे, पारायण झाला पाहिजे, संत चरित्र झालं पाहिजे, हे ज्याने कोणी संकल्प केला त्यातले काही माणसं आज जिवंतही नसतील, कोरोनाच्या खंडात मेली असतील, पण चांगलं काम करू की नाही? शास्त्र सांगतं तुमच्याबद्दल काय घडलं त्याचा विचार नको करा. तुम्ही आज फक्त सप्ते चालू केलीत असे 10 असतील आणि तुम्ही फुकटच्या सप्त्यात कीर्तन करता असे 90 असतील. दुःख कशाला वाटलं पाहिजे? हे तुम्ही ठरवता. दुःखात होतं मनाला लावून गेले तुम्ही. इथं जगात कोणतं दुःख नसतं. परवाच्या दिवशी लाईव्ह चालू आहे म्हणून बोलतो. आता परवाच्या दिवशी मी एका जेलमध्ये कैद्यांना प्रवचन देऊन आलो. मुंबईचं सेन्सिटिव्ह जेल, ऑर्थर जेल, जिथं सगळे डॉन राहतात आणि बाहेर कळायचं जे 2 जेलला माझं प्रवचन झालं. कैदी समोर होते. काय त्या पोरांचे चेहरे मी त्यांच्याशी जे बोललो आहे ते सविस्तर आता तो आजचा विषय नाही, पण मी या संबंधाने बोललो. त्यांना सांगितलं आज आपण जिवंत आणखी काय तुम्हाला वेगळं पाहिजे? 3 तर अवस्था आहेत: बालपण, वृद्धपण आणि तारुण्य. बालपण कळत नाही, वृद्धपण बालपण गेले नेनता, तारुण्य विषय वृद्धपणी प्रबंधली चिंता, मरे मागुता जन्म तारुण्य दशे विषय व्यथा
वृद्धपणे प्रवर्तले चिंता मरे मागुता जन्म बालपण में खेल गमायो तारुणपण में काम अब तू कवस्मरोगे राम. बाल्यावस्था कोणत्या काळात जाते? तारुण्यामध्ये. मी तारुण्य त्यांना सांगत होतो पोरांनो, आज जे मिळालं का नंतर मिळून फायदा नसतो. एक चांगलं वाक्य आजच्या दिवसाला घरी घेऊन जा. जेव्हा अन्न पचतं तेव्हा खायला भेटत नाही, आणि जेव्हा पचत नाही तेव्हा ताट भरून येतं. भोक्तृत्व शक्ती अंगात असते तेव्हा भोग उपलब्ध नसतो, आणि भोग उपलब्ध होतो तेव्हा भोक्तृत्व शक्ती शिल्लक नसते. सुख जेव्हा उपलब्ध नव्हतं तेव्हा माणसाला वेळ उपलब्ध होता. आता सुख उपलब्ध झालं तर वयानं मान खाली घातली, निघून गेलं वय. काय राहतं म्हातारपणात? जेव्हा काढ करून दाताखाली काढ करून दगड फोडण्याची ताकद होती तेव्हा खायलाच भेटलं नाही. आणि आता दातावर दात पडले तरी 2 तुकडे पडलेत, नाही कळलं. आता खाऊन का फायदा आहे? तसं तारुण्य महत्त्वाचं असं बरं का. हां, तारुण्य आणि त्याच टायमाला तुकोराचं वर्णन तारुण्याच्या मध्ये नेमाने कोणाशी सदा मुसमुशी धुळे जायचा. त्यामुळे त्यांनी जे दिले ना त्यांनी सगळं नियोजनबद्ध दिले. काही घडतं तुमच्या जीवनात, सप्ताह कीर्तन प्रवचन गाणं वाजवणं कशानं नाराज व्हायचं नाही. काही जरी घडलं फक्त इट्स ओके म्हणता पाहिजे. मी करत होतो ते माझ्याकडे नाही हा वेदच येऊ नाही, फक्त होतं याचा आनंद व्यक्त करता यावा. होतं याचा आनंद व्यक्त करता यावा. मीच केलं पाहिजे येणं तर सगळा खेळ बिघडला. हे माझ्याचमुळे झालं पाहिजे, मीच केलं पाहिजे, ते चांगलं झालं पाहिजे एवढं वाटत तरी खूप काय वाटतं पण ते वाटत नाही, कारण माणसं त्या उद्देशाने येत नाहीत. म्हणून तुकोबा बोलले तो सर्व करतो आपोलिया सत्ता एकाएकी, त्याची सत्ता आहे. बरं चला वेळ संपला माझा, पुढे जाईल. एकदा टाळी वाजव सर्वांनी. वेळेच्या अभावी खूप दृष्टांतून खूप ओव्या सांगत नाही, फक्त एक ओवी सांगतो आणि दुसऱ्या चरणात जातो. एक ओवी सांगतो आणि एवढी एक ओवी अत्यंत गोड आणि महत्त्वाची आहे, परत त्याला शिल्लक नाही कोणती तोडच. फार ज्ञानावरचा गोड दृष्टांत आहे. ऐका, ज्ञानावरा म्हणतात भगवंताची सत्ता किती मोठी का गामाविस्तेचे भूतानी धार्यामी अमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मक. हा या कधी ज्ञानवरांची ओवी फार गोडी. ज्ञानवरांना दृष्टांत दिला. परून ऐका, पृथ्वी तलावरती पाणी किती टक्के? 71% पाणी या पृथ्वी तलावरती आणि 29% जमीन आहे. किती? 71% पाणी आणि 29% जमीन आहे. परफेक्ट सांगतो आपल्या सर्वांना. ज्ञानवराचा दृष्टांत आहे, फार गोड आहे. ज्ञानवरा म्हणतात शेतकरी बांधवांकडे लवकर बादलीवर जर आपण शेतकऱ्यांनी पाणी घेतलं, बादलीवर पाणी, आणि एवढा जर मातीचा ढेकळ घेतला आणि त्या पाण्यामध्ये सोडला तर काय होईल? ढेकळ विरघळून जाईल. बस तुम्हाला कळतं मला कळतं, शेतकरीच वर्गात आपण बादलीवर पाण्यामध्ये मातीचा ढेकळ सोडला की विरघळून जाईल. मग ज्ञानावराचा प्रश्न आहे, 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. या पृथ्वी ही संपूर्ण पृथ्वी 29% आहे आणि उरलेलं सगळं समुद्र आहे, पाणी. मग ही संपूर्ण पृथ्वी मातीची तर ती समुद्रात विरघळत का नाही? हा ज्ञानावराचा प्रश्न आहे. उत्तर ज्ञानावराने दिले. उत्तर तर मी सांगायला बसतो, ज्ञानावराने उत्तर दिले ना ओवीत. ज्ञानावरा म्हणतात विरघळा पाहिजे की नाही? बादलीवर पाहण्यात जर मातीचा ढेकर विरघळतो तर 71% पाण्यामध्ये पृथ्वी विरघळायलाच पाहिजे. बरं तुम्हाला काल परवाची का पृथ्वी? हॉकिंग स्टीफन सारखी माणसं ज्यांना कृष्णवेर ब्लॅक होल की पृथ्वीच्या उत्पत्तीचे कारण सांगण्याकरता नासामध्ये एवढं संशोधन केले. 4,32,000 कलियुग, 8,64,000 द्वापारयुग, 12,96,000 त्रेतायुग, 17,28,000 कृतयुग, लाखो वर्ष कोट्यावधी वर्ष होऊन गेलेत, पण आजही समुद्ररेखा न ओलांडावी, परवर्ती बैसाकानं सांडावी. पृथ्व्या भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हली जो जगाती चालत. एक कण विरघळत नाही आजही पाण्यात मध्ये पृथ्वीचा. याचं उत्तर ज्ञानवराने दिले. ज्ञानवराला विचारा, ज्ञानवर आहे का पृथ्वी विरघळत नाही? ज्ञानवर आहे म्हणतात मी रिघालो असे भूतळी म्हणून समुद्री महाजळी आणि पासूची ढेपुडी विरेची ना. ढेपुडी म्हणजे पृथ्वी आणि पासूची म्हणजे मातीची. ज्ञानवर म्हणते या पृथ्वीचा आधार मी झालो. जोपर्यंत मी ठरवत नाही तो त्या पृथ्वीचा कण विरघळू देणार नाही. मग आता तो जर पृथ्वीचा कण विरघळू देत नाही तर त्याबद्दल आणखी काय वेगळं बोलावं? आपोलिया सत्ता एकाएकी, ही त्याची सत्ता आहे, तो ठरवतो. मग एवढी सत्ता अधीन असताना परमात्मा सामान्य आहे, त्याचं वर्णन दुसऱ्या चरणात.
महाराज की जय हो. भारत माई, हो भारत. जय. हो भारत माई, हो भारत. हो भारत. वाजव जोरात टाळी. बघ उंच म्हणलं की काय होतं माहिती का, उंच चार म्हणले की बसणाराचं लक्ष आपल्याकडे लागतं. उंच म्हणण्याचा परिणाम आणि आपली चाल उंच परफेक्ट झाली पाहिजे म्हणून गायक देखील चालीवर लक्ष देतो. त्याला काय म्हणतात माहिती का, परा पश्यंती मध्यमा त्याच्या 4 वाण्या त्या इथून निघत. आपण म्हणतो ना जरा बिंबीच्या देटापासून म्हणून नाही का कळलं, यांना लवकर कळेल. एक आपली मराठीतली म्हणी म्हणजे वैन्या पण म्हणतो मराठीतली म्हणी, रडल्याशिवाय आई पाजत नसते. खरं कुठे बरोबर. बाळाने प्यायचं असं तर रडावं लागतं जोरात, रडणाऱ्या बाळाला आई पाजत असते. हा ना, ठीक आहे, रडावं लागतं. बाळ जर जोरात रडन आई 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 सर्व काम सोडतीनं बाळाला घेते, येते का नाही. आणि ते बाळ जर नुसतं कणायला लागल्यावर आयो आयो लक्ष दे नाही ती, लक्ष दे नाही ती कन्याने बाळावर आयो. तसं म्हणावं लागेल देवा देवा, नाही तू म्हणे देवा अय देवा फटका म्हणे हो देव चतुर चतुर देव चतुर चतुर. असं ना तुमच्या नादाने चांगल्याच्या नादाला आले मुशी गात असतो. हां कित्येक आम्ही लोकांच्या नादाला लागून बेसूर गायला लागलो. देव चतुर, देव चतुर आहे बरं का, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. चाल मला याकरता डबल आठवली, उद्या 26 जानेवारी ना म्हणून. उद्याची 26 जानेवारी ना, आज तो विषय घेत नाही ना तर मला आठवतं चांगलं. 26 जानेवारी किती 1950. आजही महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा फरकच कळत नाही. लय अवघड आहे महाराज, लय अवघड या घटना. लोकांना कशातलं काय कळत नाही, फक्त लोक चेहरा अहंकारी घेऊन बसलीत, कळत कशातलं काहीच नाही. आणि मला कळतं या घटनेत बेचैनीत. आणि तो अहंकारी घटना अशी असते, अहंकाराचं नवलकथन ज्ञानावाने काय वर्णन केलं माहिती का, अहंकार झालेल्या माणसाला मी रॉंग हे कधी वाटत नाही, हे नवले. त्याला वाटतं आय एम अ परफेक्ट, आय एम अ करेक्ट, यू आर ऑलवेज रॉंग. फक्त त्याला दुसऱ्याचा चूक दिसते. त्याचा अहंकार अशी घटना आहे. अहंकाराचा घटना काय माहिती का, अहंकार पाठीसारखा असतो, जगाला तो दिसतो पण आपल्याला दिसत नाही. अहंकाराचा सर्वात मोठं करू की ऐकणं, अहंकार ऐकण्याची क्षमताच नष्ट करून टाकतो. अहंकार झालेल्या माणसाला ऐकण्याची क्षमता नष्ट झालेली असते, तो कोणाचाच ऐकत नाही. मग तो कधी तारुण्याचा अहंकार असू शकतो, तरुण्यात पोरं आईबापाचं ऐकत नाही, तुला काय कळत नाही, तुला काय कळत नाही, आम्ही कॉलेजला, तुला काय कळत नाही. अहंकार ऐकू देत नसतो कधी, अहंकार ऐकू देत नसतो. सर्वात मोठं कौतुक आहे तो कोणाचा देवाला किती मोठं चातुर आहे. आता कथा चालू आहेत, काय कोणाकोणाचं चातुर्य सांगावं. देवाचं सर्वात मोठं काय कौतुक आहे, बिभ्रद बेनुम जेठपडे हो श्रृंग वेत्रीचे कक्षे काल्यात आपण वर्णन करतो ना. अरे देवाचा चातुर्य सांगायची गोष्ट तर माझी रात्र संपूर्ण वेळ संपला माझा. एकदा टाळी वाजवा बरं. थोडंसं मोकळं बोलतो महिला मंडळ. देव चतुरे आपण चॅप्टर आहेत, देव चतुरे आपण चॅप्टर आहेत. आपण आपला चॅप्टरपणा काय सांगा, शास्त्रात नाही नरानाम नापितो धुता पक्षणांचे वाईसा चतुष्णाम शुगार असतो श्रीराम धृतशे मालिनी. आपला चॅप्टरपणा तर आता तुम्ही आपण पैठणला गेला असता ना, पैठण नाथांची श्रेष्ठी. पैठणला 2007ला जी घटना घडली होती ती महाराष्ट्रात घातली होती, आठवतं तुम्हाला. 2007ला पैठणला यात्रा भरली, त्या टायमाला एका माणसानं नाटक भरलं होतं. नाटक माहिती आहे ना. आणि त्या नाटकाचं नाव होतं हाल्या भूस खातो. आणि त्याने काय केलं, हाल्या माहिती ना, हाल्या रेडा म्हैशीचा पोरगा, हाल्या नाही खाली पाहून म्हणा, तुम्ही मला म्हणाले हाल्या.
खाली पहा असं. ते मला म्हणते हाल्या, अहो तसं नसतंय ते, आहे की नाही. नाही ते मला नाही म्हणले, फक्त म्हणले हाल्या की नाही, म्हणजे कळतं बा हाल्या की नाही. माहिती ना हाल्या, ते नाटक भरवतं हाल्या भूस खातो, नाटकाचं नाव होतं. आणि नाटकाचं तिकीट होतं 2 रुपये. लोकांनी 2-2 रुपये घेतले आणि आत गेले. तेव्हा त्याने ओरिजिनल तिथं हाल्या बांधला होता आणि तो भूस खात होता. लोक म्हणले नाटक काय, तो म्हणला हाल्या भूस खातो. लोक म्हणले काय कुठं झालं होता. नाही ते म्हणले ते झालं, पण नाटक काय, तो म्हणला हाल्या भूस खातो, हे तर नाटक आहे म्हणा. लोक तोंडात मारायला माणूस नाही बाहेर पडायचे. ते असतं इन आऊट, येण्याचा दरवाजा आणि जाण्याचा दरवाजा. बाहेर गेले की बाहेरचे लोक बाहेरच्या आत आल्या माणसं म्हणतात ना आतमध्ये काय, तो मला आतमध्ये हाल्या भूस खातो. ते म्हणला ते तर आम्हाला कळलं नाटक आहे, पण नाटक काय, तो म्हणला हाल्या भूस खातो. अरे तो म्हणला नाटक काय तो सांगू ना, तो म्हणला 2 रुपये दिन टिकून जा. कारण माणसाला आपले गेले की दुसऱ्याचे जावं वाटते. मुर्गा आपण एकटीनं झालं पाहिजे, सगळे सोबत झाले पाहिजेत. हा महत्त्वाचा मुद्दा असतो, सगळे सोबत झाले पाहिजे. 2-2 रुपये कमवतीने लाखो रुपये कमवले आणि केलं का, हे चॅप्टर म्हणतात याला चॅप्टर म्हणतात. वेगळा कोणता असतो. 2010चं कल्याणची मुंबई कल्याण, भिवंडी कल्याण रेल्वे स्टेशनची घटना व्हायरल झाली होती. त्या टायमाला महाराष्ट्रात माश्या झाल्या, त्या माश्या जेवताना माश्या, गोठ्यात माश्या. आणि तेव्हा एका माणसाची गोष्ट व्हायरल झाली. तिने सांगितलं चला 1 रुपयात माशी गायब, 1 रुपयात माशी गायब, 1 रुपयात माशी गायब. लोक म्हणजे काय बा 1 रुपयात, तो म्हणा ही चिठ्ठी घ्या, ही बा पुडी 1 रुपयात माशी गायब, 1 रुपयात. किती पुड्या, कोणी रुपयात, 1 रुपयात 10 रुपये, 10 किती जेवढ्या पाठी तेव्हा घेतल्या. तो म्हणा फक्त एक नियम आहे, घरी जाऊन सोडायची. लोकांनी कोणी 10 पुड्या घेतल्या रुपयाला पुडी, कोणी 20 पुड्या घेतल्या. घरी आली म्हणजे माशी गायब. जेवायला बसा टायमाला त्यानं सोडली तर त्या पुडीमध्ये लिहिलं होतं वाक्य, उजव्या हाताने जेवण, डाव्या हाताने माशा हाणा. काय करीन बाबा माणूस अशानं. परत तो माणूस सापडत नसतो, असे माणसं सापडत नसेल परत. रेल्वे स्टेशन ह्या चॅप्टर पण किती असावा. महाराज नाशिकला कीर्तन चालू होतो, वैजनाथ महाराज नाशिकला जात असताना माझ्यासमोर घडलेली घटना आहे. एक पोरगा बसमधून खाली उतरला आणि वेटरला मला भजी आण. तो भजी आणली ठेवली पुढं, तिने हात लावला, चला मला गरम आण. परत गेला, परत गाडी परत आणली, चला मला गरम आण. अरे तो म्हणा मी आत्ता नेमके काढले तर आणून ठेवलेत. तो मला गरम आण म्हणला. ते वेटर नेमका पळून आलेला होता, राग येत होतं. ते गेलं आणि विस्तू घेऊन आलं आणि त्याला टेबलावर मांडून गेलं, राग निघून. विस्तू टेबलावर मांडला की येणं खिशात हात घातला, बिडी काढी त्याच्यावर ओढली गेलं, हे पण निघून. हे मी पाहत होतो, हे त्याने राग विस्तू म्हणत येणं राग बिडी ओढली त्याच्यावर. कसला चॅप्टरपण आहे. मी चातुर्य सांगतो, देवाचं चातुर्य स्वतंत्र आहे. देवाचा चातुर्य काय माहिती का, जाणोनी अंतर. तो तुमच्या माझ्या मनाचा विचार करतो. तुम्ही आम्ही जगलो पाहिजेत, प्रसन्न जगलो पाहिजेत, आनंदाने जगलो पाहिजेत. देव कधी कोणाचं वाईट करत नसतो. त्याने कशाला कोणाचं वाईट करतो. अरे तो तुमचा आमचा कल्याण होण्याकरता बसलाय. येवोने गोपाल राहे ते येवोने गोपाल राहे ते हे देवाचं चातुर्य. पुढे सांगितलं, वेळ संपला. या संबंधाने बोलतो, देव चतुर जाणूनी अंतर वर्ततसे. मग एवढा जो तो सुंदर आहे, जाणताय जगाची सत्ता आहे, तो नेमका कसा आहे. शेवटचं
वाजवा टाळी एकदा. अभंगाचं शेवटचं चरण होतं. कार्यक्रमाचा वेळही संपला. मीही थांबतो. देव निराळा अलिप्त विकारा तुका म्हणे. विटाळा शब्दाचा अर्थ विकाररहित. देव जगताचा करताय पण तो जगताचा भोगता नाही. त्याला कोणतंही कर्म लाभत नाही. माऊलींची ओळी सांगतो, एक श्लोक सांगतो आणि थांबतो. यस्य नाहम करतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते. ज्ञानोबा म्हणतात आणि करण्यात हातू घडो तेही लोक घातू पर तेने केला हे मातो बोलोच नाही. परमात्म्याचं हेच मोठं कौतुक आहे. जया फेना तो पाहता जेवी जल नदीसे पंडूस होता ना तरी स्वप्नीची अनेकता चैल्या नव्हे जे ज्ञानांची भाषा आहे. ज्ञानावर म्हणतात त्याला कर्म कोणतं लाभत नाही म्हणून तर तिथं कशाचा परिणाम होत नाही. अरे कृष्णाचे स्वतःचे 10,000 पोरं मेले, डोळ्याला पाणी नाही आलं. 18 अक्षरी सैन्य त्याच्या डोळ्यापुढे मेला, त्याला परिणाम नाही झाला. काही परिणाम नाही झाला. निष्ठुर आहे देव, निष्ठुर. त्याला कशाचा परिणाम होत नाही. कधी मात्र तोच देव ज्याच्या समोर कोट्यावधी माणसं मिळले तरी परिणाम होत नाही. पण तोच देव आमच्या ज्ञानोबाच्या समाधी 16 दिवशी रडतो. असं मी म्हणत नाही. नामदेवराय म्हणतात देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही त्याचे ज्ञान संजीवनी जाणत रडुक्यासी. तो त्याच्यासाठी रडतो. मात्र तो निराळा आहे. पण देवाचं हे मोठं सर्वात मोठं चातुर्य की नाही. याला सर्वांनी भजन करा बरं. हात वरती करा. हात वरती करा. हात वरती करा. यांची शूटिंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जोरदार टाळी. देवाचं चातुर्य फक्त 1 मिनिटात सांगतो आणि खाली बसतो. दुसऱ्या चरणातल्या उत्तरार्धात देवाचं खरं चातुर्य. कोणतं चातुर्य? तुमच्या आत्ता मनात काय चाललंय हे मला माहीत नाही. तुमच्या मनात आता काय चाललंय मला माहीत नाही आणि माझ्या मनात सध्या काय चाललंय तुम्हाला माहीत नाही. पण इथं कोणाच्या मनात काय काय चाललं हे त्याला कळतं. हे त्याचं चातुर्य. हे त्याचं चातुर्य. भागवत आपण ऐकताना मी भागवतातली फार गोड कथा आहे. जेव्हा पण कुंती मातेने एवढं सांगितलं की उद्या चातुर्मासीची सांगत आहे आणि देव आपल्या घरी जेवायला असावा असं पांडवांना सांगितलं. पांडवाचे चेहरे पडले. सांगितलं आई तुझे बोलणं बरोबर आहे पण वेळ नाही. काय म्हणले? तुझं बोलणं बरोबर पण वेळ नाही. ते म्हणजे काय झालं? उद्या सकाळी 12 वाजता देवाला जेवायला आणायचं आहे आणि आज तू रात्री सांगते. आपण राहतो हस्तिनापुरामध्ये, देव राहतो द्वारकेमध्ये. जवळ आहे का ते अंतर? तुम्ही जर आत्ता म्हणले की जा माऊलीच्या दरबारात जा आणि उद्या सकाळच्या कीर्तनाला आत्ता जा आणि उद्या सकाळच्या कीर्तनाला माळ घेऊन या. आज जाणं होईल आळंदीपर्यंत रात्रभरात पण येणं कसं होईल सकाळपर्यंत? आपल्याला किती भारी गाडीतली असं मग त्याकरता हेलिकॉप्टर घेऊन जावं लागेल. नाही कळलं. तसं आईला सर्वांनी सांगितलं आई देवाला कसं आणायचं. त्यातला एक जर मला आई घाबरू नको मी देवाला आणतो. त्याचं नाव होतं भीम. वरे भीमसेने बेथू तू झाला असे सेना तू. त्याने एकच वाक्य सांगितलं आई मी घेऊन येतो. कसं आणतो बाळा? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही झोपा. सकाळ झाली सगळी उठले भीम झोपला. अरे बाळा कधी आणतो देवाला? सांगतो आणतो. 12 वाजता आणायचं ना? आणतो देवाला. 12 वाजता ताट्या वाढल्या गेली. भीमाने हातामध्ये गदा घेतली, गरगर गरगर फिरवली, उंच फेकली. आमचे गुरुजी म्हणायचे तो मांडी घालून खाली बसला. सर्र दिशा आलेली गदा भीमाच्या डोक्यात पडणार की भीमाचं भजन सुरू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण 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 भजन करत होता. सर्व दिशा आलेली गदा भीमाच्या डोक्यात पडणार की देवाने सगुण रूप धारण केलं आणि गदा पकडली. त्या दोघांचा संवाद फार गोडी. ऐका ऐका. त्या दोघांचा संवाद फार गोडी. एक भीमाचा प्रश्न, एक देवाचा प्रश्न. खाली बसतो. पहिला देवाचा प्रश्न. भीमा वरून आलेली गदा म्हणजे तुझा मृत्यू. तुला गदा डोक्यात पडताना भीती नाही वाटली? भीमाचं उत्तर. देवा खरं सांगू का? एखाद्या बापाला एकुलता एक पोर असावं आणि त्यांनी 2 वर्षाचं पोर बापाने पायाला पकडावं आणि उलटं सांगावं बाळ्या सोडू का? सोडू सोडू. ते हसतं. बाप म्हणतो पडलं असतं मर्शीनं हसतोस. तिने सांगितलं पप्पा माझ्याकरता तुम्ही उडी माराल, मला सोडणारा आत्मविश्वास आहे. वा
तसं भीमानं सांगितलं, देवा वरून आलेले गदा तू तुझ्या डोक्यात पडू दिली असतीस, पण माझ्या डोक्यात पडू दिली असतीस, एवढा आत्मविश्वास होता म्हणून आनंदाने भजन करत होतो. आता भीमाचा प्रश्न आहे, देवा माझ्या गदा डोक्यात पडते हस्तिनापुरात, हे मी तुला तर सांगितलं नव्हतं, मग तुला कसं कळलं? तेव्हा देवाचं उत्तर आहे, माझ्या भक्ताच्या अंतकरणात काय भाव तयार झाला हे मला कळतून मी तसा वागतो, म्हणून तो लोक मला चतुर म्हणतात. जाणोनी अंतर वर्तत तसे, तो अंतकरण जाणतो म्हणून चतुर आहे. देव चतुरच आहे. म्हणून स्वामी शिवानंद स्वामी, अच्युतानंद स्वामी आणि पुरुषोत्तमानंद स्वामी संजीवन समाधी गंगेने पवित्र तीरे 21 वर्षे, त्यांच्याच कृपेने या कार्यक्रमाचे 100 वर्ष पूर्ण होत. यावर्षी आपल्या सर्वांचं दर्शन ज्यांच्या माध्यमातून घडलं ते महाराष्ट्रात एक नामवंत पखवाज वादक, ज्यांच्या वादनाकडे पाहत राहावं. इकडे पखवाज वाजवण्याकरता किती ताकद लागते, तर ते मोघम काही वाजवणं नाही कळलं. मला गाण्यातलं काही कळत नाही, तुम्ही आता कोणते कोणते राग गायले स्वामी बरं का, कळस मला काय माहीत नाही, कारण मला राग येत नाही, मला फक्त राग येतो. हां म्हणजे राग येतो मला, राग या करता तो मला राग का येत नाही, पण मला थोडंसं वाजवण्यातलं कळतं. कट्टुकड वाजवावं लागतं. हां एक पाव मात्र प्लस मायनस चालत नाही. मी 18 वर्ष पकवाज वाजवलं आहे. 2002ला माझं विशारद कंप्लीट घातलं. वा कधीतरी वर्ष दिलेत मी पकवाजाला, दिलेत मी त्याकरता, ज्यातलं कळतं त्यातलं बोलावं. प्रचंड ताकद लागते. एक एक मुकडा तुकडा चक्रार किती कट्टुकट वाजवून चालू होतं. त्यामुळं महाराजांमुळे आपल्या सावाचं दर्शन घडलं. आपण सर्वांनी सुंदर गायलेत. विनकरी बाबापासून सगळी पहा कसं कॉम्बिनेशन झाले. ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न इक्वल टू कीर्तन. म्हणजे एक विनेकरी परंपरेतला, एक विनेकरी ट्रॅडिशनली, एक मॉडर्न आहे. म्हणजे दोघाला एकत्र येऊन आपल्याला सप्ताह करायचं हे लक्षात ठेवा. तरुणही सप्त्यात आले पाहिजेत. आणखी सांगू का, तरुणांनी यादी वयोवृद्ध बोलतो, वयोवृद्ध माणसांनी कर्मठता कमी करा आणि तरुणांनी उर्मटता कमी करा, कार्यक्रम 1 नंबर होईल. आणि मला दोन्ही घटना इथं दिसतात. सिद्धनाथमध्ये प्रचंड खुश आहे, कारण तरुण पोरं प्रचंड खुश आहेत, वयोवृद्ध व्यक्ती त्यांना साथ देत आहेत. निश्चित आपल्या सर्वांचं कल्याण होणार आहे. माईक सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद. माझ्यासमोर आमचे सुनील भाऊ असतील, विश्वंभर भाऊ असतील, पाटील, त्यांनी सर्वांना धन्यवाद. ज्यांची कथा पण अत्यंत सुंदर श्रवण करतात ते अत्यंत आमच्या जीवाचे. महाराष्ट्रातले एक प्रति ढोक महाराज म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो, उत्तम अत्यंत चांगल्या स्वभावाचे व्यक्ती होते. आमचे वैजनाथ महाराज थोरात, अत्यंत सुमधुर कथा चालू आहे. आपण दररोज कथेला येत आहे. उद्यापासून आणखी या सुंदर कार्यक्रम आपल्या सर्वांना ऐकायला मिळत. जाताना सर्वांना शेवटची प्रार्थना करतो, कोणतेही काम करा, कुठेही काम करा, कोणत्याही पक्षात काम करा, कोणत्याही जातीत काम करा, 2 शब्द आयुष्यभर हृदयावर करून ठेवा. एक म्हणजे देशावर प्रचंड प्रेम करा, धर्मावर प्रचंड प्रेम करा. देश से है प्यार तो हर पल कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए. ही आपली भावना ठेवा. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींची कविता सांगतो, डायरेक्ट जे विठ्ठल म्हणतो. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी या भारत देशावरती बोलताना इतकं सुंदर गोड बोलले पार्लमेंटमध्ये. अटलजींची कविता, ए भारत, ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की भूमि, अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि, अर्पण की भूमि है. या की नदी नदी हमारे गंगा है, या का कंकड़ कंकड़ हमारे शंकर है. हम जीते हैं तो भारत के लिए, हम मरते हैं तो भारत के लिए. मरने के बाद गंगा जल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. विठ्ठल जय 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 जय